नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे तळणीचे असे खुसखुशीत मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी चाळून असा मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचा पिठाचा देखील इथे वापर करू शकता। आता मैद्यामध्ये आपल्याला चिमूटभर असं मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे मोदकाला छान अशी चव येईल। मीठ छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे। इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे। आता हे तूप सर्व पिठाला एकसारखं असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मोहन एकसारखं लागलं जाईल। आपलं सर्व मोहन पिठाला चोळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाची देखील अशी मूठ वळत आहे। याप्रमाणे पिठाचा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित असं लागलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया। छान असं आपलं पीठ देखील छान मळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता। आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि सारणाची तयारी करूया। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे। आता यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। आपण रवा खोबऱ्याचं सारण तयार करत आहोत। त्यासाठी तुपावर छान असा खमंग रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मंद गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे। आता या रव्यासोबतच आपण सुकं किसलेलं खोबरं इथे घालून घेत आहोत। हे देखील रव्यासोबत आपण छान असं भाजून घेऊया। छान असं आपलं सारण तयार होत आहे। इथे मी 3-4 चमचे मनुके देखील घालून घेतलेले आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा देखील घालू शकता। तुम्ही पाहू शकता सारणाचा रंग आपल्या बदललेला आहे। छान असं मंद गॅसवर आपण रवा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये गोडीनुसार साखरेचा वापर करायचा आहे। इथे मी मिक्सरला पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे। आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। वेलची पूड घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि सारण थंड करायला ठेवूया। छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। पीठ देखील आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान असा पिठाचा गोळा मऊसर झालेला आहे। पिठाचे 2 भाग करून घेऊया आणि आपल्याला याचे एकसारखे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी अगोदर छान असं लांबट आकारात आपण पीठ करून घेऊया आणि चाकूच्या साहाय्याने आपण याला कट करून घेऊया। यामुळे सर्व गोळे आपले एकसारखे होतील आणि मोदक देखील एकसारखे आकाराचे तयार होईल। आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहे। आता आपण मोदक तयार करायला घेऊया। एक गोळा घेऊन छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे। पारी खूप जास्त जाड अशी करायची नाहीये, शक्य होईल तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण पारी लाटून घेतलेली आहे। सारण देखील आपलं छान असं थंड झालेलं आहे। आता पारीमध्ये सारण घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 ते 1.5 चमचा सारण घालून घेत आहे। आता बोटाच्या साहाय्याने पारीला कळ्यांचा आकार देत मोदक तयार करायचा आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता। आता आपण मोदक तळायला घेऊया। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये मोदक सोडून घेऊया।
मोदक देखील आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहे, जेणेकरून मोदकाचा रंग बदलणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. छान मध्यम आचेवर आपण हे मोदक तळून घेऊया. पाहू शकता छान असे मोदकाला रंग देखील आलेला आहे. काढून घेऊया आणि बाकीचे देखील मोदक आपण तळून घेऊया. याप्रमाणे आपण सर्व मोदक तळून घेऊया. तयार आहे आपले खुसखुशीत तळणीचे मोदक. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.